नमस्कार, मी डॉक्टर शिशिर रुद्राक्षी. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ग्रो हेल्दी. तर सकाळ सकाळी मस्त गरमागरम वाफाळलेला चहा प्यायला कोणाला आवडणार नाही. पण हा चहा नक्की आपल्या आरोग्याला काही अपाय तर करत नाही ना? किंवा हा सकाळी आपण रिकाम्या पोटी घेतलेला चहा आपल्या जठराच्या पिशवीला काही नुकसान तर पोचवत नाही ना? हेच आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर जेव्हा आपण कोणतीही गोष्ट खातो किंवा पितो, तर ती गोष्ट पहिल्यांदा आपल्या अन्ननलिकेतून जठराच्या पिशवीमध्ये साठवली जाते. ही जठराची पिशवी म्हणजे नक्की काय आणि कुठं असते? तर जठराची पिशवी, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये स्टमक असं म्हणतो, तर ही जठराची पिशवी साधारण आपली अन्ननलिका जिथं संपते, तर अन्ननलिका संपल्यानंतर तिथं ही जठराची पिशवी असते. ह्या जठराच्या पिशवीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाचक स्राव आणि ॲसिड्स यांचं सिक्रिशन होत असतं. हे सिक्रिशन जे आहे ते आपल्याला पचनक्रियेसाठी खूपच आवश्यक असतं. मग होतं काय, ज्या वेळेला आपण रात्रीच्या वेळेला म्हणजे साधारण 8-9च्या सुमारास आपण रात्रीचं जेवण घेतो, ह्या जेवणानंतर साधारण 1.5 ते 2 तास ह्या कालावधीनंतर जठराची पिशवी पुन्हा रिकामी होते आणि मग ते अन्न पुढं आतडीमध्ये ढकललं जातं. पण जठराच्या पिशवीमधले पाचक स्रावाचं सिक्रिशन पुन्हा जेव्हा सुरू होतं, तेव्हा रात्रभर हे स्राव हळूहळू जठराच्या पिशवीमध्ये साठायला सुरुवात होते. मग जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा उठल्यानंतर ह्या जठराच्या पिशवीमध्ये बरेचसे पाचक स्राव आणि ॲसिड्स ऑलरेडी मुबलक प्रमाणात साठलेले असतात. आणि मग आपण जर समजा सकाळी उठल्या जर गरमागरम चहा जो आहे तो आपण डिरेक्टली घेतला, तर हा चहा आपल्या अन्ननलिकेतून जठराच्या पिशवीमध्ये पहिल्यांदा जातो, जिथं हे ऑलरेडी जे पाचक स्राव आहेत आणि ॲसिड्स आहेत जे ऑलरेडी साठलेले आहेत त्यांच्यामध्ये तो मिक्स होतो. त्यामुळं ह्या ॲसिड्सची तीव्रता जी आहे ती वाढते. मग हे असं जर पुन्हा होत राहिलं, समजा रोजच्या रोज आपण न चुकता हा चहा आपण सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पुन्हा घेत राहिलो, तर मात्र ह्या ॲसिडची तीव्रता ही खूपच जास्त वाढायला सुरुवात होते. आणि मग नंतर हे जे तीव्र स्वरूपाचं ॲसिड आहे, जे तयार झालेलं मिक्सचर आहे, ते आपल्या जठराच्या पिशवीच्या आतील त्वचेला, म्हणजे ज्याला आम्ही म्युकोझल लायनिंग असं म्हणतो, तर ह्या जठराच्या पिशवीतील आतील जी नाजूक त्वचा असते त्याला इजा करायला सुरुवात होते. मग ह्याच्यामध्ये त्या आतल्या त्वचेचा दाह व्हायला लागतो. त्याच्यानंतर हळूहळू जर पुन्हा हा आपण रिकाम्या पोटीचा चहा तसाच कंटिन्यू केला, तर मात्र हळूहळू आपल्याला पोटामध्ये दाह जाणवायला सुरुवात होते. किंवा आपण कधीतरी तिखट मसालेदार असं जेवण घेतलं, तर त्यावेळेला आपल्याला पोटामध्ये दाह झाल्यासारखा किंवा खूप असं भगभगल्यासारखं अशा पद्धतीनं आपल्याला जाणवायला सुरुवात होते. मग आपण तरीसुद्धा दुर्लक्ष करून पुन्हा तसाच तो रिकाम्या पोटीचा चहा कंटिन्यू केला, तर मग ॲसिडची तीव्रता आणखी वाढायला लागते आणि पुढं जाऊन मग आपल्याला आतील त्वचेला, म्हणजे ज्या जठराच्या पिशवीची आतील त्वचा जी आहे त्याला सूज निर्माण व्हायला लागते. आणि त्या सुजेमुळं मग आपल्याला पित्ताचा त्रास जो आहे तो आपल्याला जास्त प्रमाणात जाणवायला लागतो. जसं की आपल्याला वारंवार छातीमध्ये जळजळ होणे, किंवा पोटामध्ये पुन्हा दाह झाल्यासारखा होणे, किंवा बऱ्याच वेळेला आंबट गुळण्या येणे, किंवा ढेकर वारंवार येणे, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं पित्ताचा त्रास हा आपल्याला जाणवायला सुरू होतो. शिवाय आपण हा जर चहा रेग्युलर बेसिसवर सकाळी रिकाम्या पोटी घेत असू, तर आपले जे गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत, म्हणजे जे की पाचक स्राव आहेत, ते सुद्धा खराब व्हायला सुरुवात होते. आणि ह्याचा परिणाम म्हणजे आपली पचनक्रिया ही दिवसेंदिवस नाजूक होत जाते किंवा बिघडायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला अपचन होणं, किंवा वारंवार पोटामध्ये गॅसेस होणं, थोडं हेवी जेवण खाल्ल्यानंतर पोट खूप गच्च होणं, अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला त्याचा त्रास हा जाणवायला लागतो. मग
सकाळी उपाशीपोटी चहा घेणं हे आपल्या जठराच्या पिशवीलाच हानिकारक असं नाही, तर त्याच्याबरोबर आपल्या आरोग्याला सुद्धा ते त्रासदायक आहे. त्याच्यामुळे सकाळी आपण जर रिकाम्या पोटी चहा घेत असाल तर तो मात्र सध्या आपल्याला थांबवायला पाहिजे. कारण आपल्याला आपलं आरोग्य, आपलं जठर, आपली शरीराची प्रतिकारशक्ती ही जर चांगलं ठेवायची असेल तर ह्या चांगल्या सवयी आपण अंगीकारणं गरजेचं आहे. मग आता प्रश्न पडलाच असेल की मग नक्की चहा घ्यायचा की नाही? मग चहा घ्यायचा तर तो कधी घ्यायचा आणि कशा पद्धतीनं घ्यायचा, हेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे फिट अँड ग्रो हेल्दी. थँक्यू.